ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आता आपण पाहणार आहोत सत्यभामेची सुवर्ण तुला. जय श्रीहरी. हरिओम मित्रांनो. ज्या विठ्ठलाला सोन्याचे डोंगर तोलू शकले नाहीत त्याला एका छोट्या पानाने कसे काय तोलले जाणून घ्या ही थक्क करणारी कथा. नमस्कार मंडळी. भाविक भक्तिमय या आपल्या पवित्र परिवारात तुम्हा सर्व विठ्ठल भक्तांचे आणि भाविकांचे मनापासून स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत द्वारकेतील एक अत्यंत अद्भुत, भावपूर्ण आणि डोळ्यात आनंदाश्रू आणणारी एक प्राचीन पौराणिक कथा. आपण अनेकदा देवांच्या वेगवेगळ्या लीला ऐकतो, पण आजची ही कथा आपल्याला भक्तीची खरी व्याख्या आणि सावळ्या विठ्ठलाच्या एका सर्वात प्रिय गोष्टींचे परमरहस्य सांगणार आहे. आपण सर्वांनी पंढरपूरच्या विठुरायाच्या गळ्यात नेहमीच तुळशीची माळ पाहिली असेल. विठ्ठलाच्या चरणी नेहमीच तुळशीची पाने वाहिलेली पाहिली असतील. पण तुम्हाला माहित आहे का की साक्षात ब्रह्मांड नायकाला ही तुळशीची माळ आणि पाने इतकी प्रिय का आहेत? यामागे माता रुक्मिणीच्या निस्सीम भक्तीचा आणि देवी सत्यभामेच्या गर्भाचा एक अत्यंत मोठा ऐतिहासिक प्रसंग जोडलेला आहे, जो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सोप्या आणि रसाळ भाषेत अनुभवणार आहोत. सत्यभामेचा सुवर्ण तुला संकल्प आणि त्यामागची पार्श्वभूमी ही केवळ एक कथा नसून त्यामागे मानवी स्वभाव, मत्सर, अहंकार आणि देवर्षी नारदांची एक सुंदर लीला दडलेली आहे. ही पार्श्वभूमी आपण अधिक सविस्तरपणे समजावून घेऊ. सत्यभामेचा स्वभाव आणि तिचा सुप्त अहंकार. सत्यभामा ही राजा सत्राजिताची कन्या होती. सत्राजित राजाकडे साक्षात सूर्यदेवाने दिलेला सम्यंतक मणी होता, जो रोज सोन्याची निर्मिती करायचा. अशा अत्यंत श्रीमंत आणि वैभवशाली घरात सत्यभामेचा जन्म झाला होता. ती दिसायला अत्यंत रूपवान, तेजस्वी आणि स्वभावाने थोडी मानिक म्हणजेच अभिमानी होती. श्रीकृष्णाशी लग्न झाल्यानंतरही तिचा हा सुप्त अहंकार तिच्या सोबतच होता. तिला दोन गोष्टींचा मोठा अभिमान होता. एक, तिचे अथांग सौंदर्य आणि श्रीमंती. दोन, श्रीकृष्णावर असलेले तिचे प्रेम आणि हक्क. तिला नेहमी असे वाटायचे की द्वारकेच्या सर्व राण्यांमध्ये तीच सर्वात श्रेष्ठ आहे आणि श्रीकृष्ण तिच्यावरच सर्वाधिक प्रेम करतो. एकदा देवर्षी नारद द्वारकेत आले. नारद हे कलहप्रिय मानले जातात, पण त्यांच्या प्रत्येक कलहामागे जगाचे कल्याण आणि कोणाचा तरी अहंकार मोडणे हाच उद्देश असतो. नारदांनी सत्यभामेच्या मनातील सुप्त अभिमान ओळखला आणि तिच्या मत्सराला खतपाणी घालण्याचे ठरवले. नारद सुरुवातीला श्रीकृष्णाची मुख्य राणी माता रुक्मिणी हिच्या महालात गेले. रुक्मिणी ही अत्यंत शांत, साधी आणि पतिपरायण होती. नारदाने तिची भेट घेतली आणि त्यानंतर ते मुद्दाम सत्यभामेच्या महालात आले. सत्यभामेच्या महालातील वैभव पाहून नारदांनी तोंडात बोटे घातली, पण लगेच एक सुस्कारा सोडला. सत्यभामेने विचारले, देवर्षी काय झाले? आपण असे चिंतेत का आहात? नारद अत्यंत चतुरपणे म्हणाले, देवी सत्यभामे, तुझे वैभव आणि सौंदर्य अथांग आहे, यात शंका नाही. पण मला एका गोष्टीचे वाईट वाटते की श्रीकृष्ण तुझ्या महालात जितका वेळ घालवतो त्यापेक्षा कितीतरी पटीने त्याचे मन रुक्मिणीच्या चरणाशी असते. दिसायला तू इतकी राजेशाही थाटात राहतेस, पण श्रीकृष्णाच्या हृदयात खरे स्थान रुक्मिणीचेच आहे. भविष्यात तर श्रीकृष्ण तुला विसरून पूर्णपणे रुक्मिणीचाच होऊन जाईल. नारदाचे हे शब्द ऐकून सत्यभामेच्या मनात मत्सराची म्हणजेच जळफळाटाची ठिणगी पडली. तिचे सौंदर्य आणि संपत्ती रुक्मिणीपेक्षा श्रेष्ठ असूनही
श्रीकृष्ण तिच्यावर पूर्णपणे का भाळत नाही या विचाराने ती व्याकुळ झाली. घाबरलेल्या आणि मत्सराने ग्रासलेल्या सत्यभामेने नारदांना विचारले, देवर्षी, असे काही करा जेणेकरून श्रीकृष्ण जन्माजन्मांतरासाठी फक्त आणि फक्त माझाच होईल, तो रुक्मिणीकडे पाहणारही नाही. यासाठी मला काय करावे लागेल? नारदांना नेमके हेच हवे होते. त्याने तिला एका अत्यंत कठीण आणि गुप्त व्रताबद्दल सांगितले, ज्याला सुवर्णतुला व्रत किंवा पुण्यक व्रत म्हणतात. नारद म्हणाले, देवी, एक मार्ग आहे. तू एक भव्य यज्ञ कर आणि त्यात एका मोठ्या तराजूच्या एका पारड्यात श्रीकृष्णाला बसव आणि दुसऱ्या पारड्यात तुझ्याकडील सर्व सोने नाणे आणि दागिने ठेवून श्रीकृष्णाच्या वजना इतके सोने मला म्हणजेच ब्राह्मणाला दान कर. नियमानुसार हे दान केल्यानंतर श्रीकृष्ण हा माझा दास म्हणजेच गुलाम बनेल. त्यानंतर तू मला काही सोन्याच्या विटा देऊन श्रीकृष्णाला माझ्याकडून विकत घे. एकदा का तू स्वतःच्या संपत्तीच्या बळावर देवाला विकत घेतलेस की या सृष्टीच्या नियमानुसार श्रीकृष्णावर फक्त तुझा आणि तुझाच अधिकार राहील. तो रुक्मिणीचा कधीच होऊ शकणार नाही. नारदांची ही योजना ऐकून सत्यभामा अत्यंत आनंदी झाली. तिच्या मनात विचार आला, माझ्याकडे वडिलांकडून आलेली आणि द्वारकेची एवढी संपत्ती आहे की मी एक काय अशा 10 कृष्णांना सोन्याने तोलू शकते. माझ्यासाठी हे काम अत्यंत सोपे आहे. तिने विचार केला की यामुळे एकाच वेळी 2 गोष्टी साध्य होतील. एक, श्रीकृष्ण कायमचा तिचा होईल आणि 2, संपूर्ण जगात तिची कीर्ती पसरेल की सत्यभामेने स्वतःच्या पैशाने साक्षात भगवंताला विकत घेतले, जे रुक्मिणीला कधीच जमले नाही. अशा प्रकारे प्रेम आणि भक्ती ऐवजी संपत्ती आणि अहंकाराच्या बळावर देवाला बांधून ठेवण्याचा एक अत्यंत चुकीचा पण दृढ संकल्प सत्यभामेने केला. तिने तातडीने द्वारकेत सुवर्णतुलेची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले. तिला हे माहीत नव्हते की ती ज्याला तोलणार आहे तो संपूर्ण ब्रह्मांड आपल्या उदरात बाळगणारा साक्षात नारायण आहे. सत्यभामेने सुवर्णतुला करण्याचा संकल्प केल्यानंतर द्वारकेत अत्यंत भव्य दिव्य अशी तयारी सुरू झाली. हा प्रसंग सत्यभामेच्या अहंकाराचा परमोच्च बिंदू आणि तिच्या पराभवाची सुरुवात कशी ठरली हे आपण पाहूया. सत्यभामेच्या आदेशानुसार द्वारकेच्या मध्यभागी एक विशाल आणि देखणा राजमंडप उभारण्यात आला. संपूर्ण नगरीला आमंत्रण दिले गेले. 56 भोग, सुगंध द्रव्य आणि वाद्यांच्या गजराने वातावरण मंगलमय झाले होते. मंडपाच्या मध्यभागी एक अवाढव्य सोन्याने मढवलेला महातराजू म्हणजे तागडी उभा करण्यात आला. सर्व राजे, महाराजे, ऋषी मुनी, द्वारकेचे नागरिक आणि श्रीकृष्णाच्या इतर राण्या म्हणजेच माता रुक्मिणीसह हा अपूर्व सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहिले. सर्वांच्या नजरा त्या मोठ्या तराजूवर खेळल्या होत्या. यज्ञाचे विधी पूर्ण झाल्यावर देवर्षी नारदांच्या सूचनेनुसार साक्षात द्वारकाधीश श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल अत्यंत शांत आणि धीर गंभीर मुद्रेने तराजूच्या एका पारड्यात जाऊन बसले. भगवंतांना पूर्ण माहित होते की सत्यभामेच्या मनात काय चालले आहे. तरीही ते कोणत्याही विरोधाशिवाय चेहऱ्यावर एक गोड आणि मिश्किल स्मित हास्य ठेवून पारड्यात बसले. जणू काही ते सत्यभामेला सांगत होते, देवी, लाव तुझे बळ, बघूया तुझी संपत्ती मला कशी बांधून ठेवते. श्रीकृष्ण बसताच ते पारडे जड होऊन पूर्णपणे जमिनीला टेकले आणि दुसरे पारडे हवेत वर गेले. आता सत्यभामेच्या परीक्षेची वेळ आली होती. ती अत्यंत आत्मविश्वासाने आणि थाटामाटात दुसऱ्या रिकाम्या पारड्याच्या जवळ आली. तिने आपल्या दासींना सोन्याचे दागिने आणण्याचे संकेत दिले. पहिला टप्पा. सुरुवातीला सत्यभामेने स्वतःच्या अंगावरील मौल्यवान हिऱ्या मोत्याचे हार, सोन्याच्या बांगड्या
अंगठ्या, नथ आणि मुकुट उतरवून पारड्यात ठेवले. तिला वाटले की तिचे वैयक्तिक दागिनेच देवाला तोडण्यासाठी पुरेसे ठरतील, पण कृष्णाचे पारडे जागेवरून साधे हल्लेही नाही. दुसरा टप्पा. हे पाहून सत्यभामेने तिच्या महालातील सर्व पेट्या मागवून घेतल्या. गुप्त तिजोऱ्या उघडल्या गेल्या. सोन्याची नाणी, चांदीची भांडी, रत्नांनी जडवलेले अलंकार एका मागून एक पारड्यात ओतले जाऊ लागले. पारड्यात सोन्याचा मोठा ढीग झाला, पण कृष्णाचे पारडे अजूनही जमिनीलाच घट्ट चिकटून होते. सोन्याचा ढीग वाढत होता, पण तराजूचे पारडे वर येण्याचे नाव घेत नव्हते. आता मात्र सत्यभामेच्या कपाळावर खामाच्या धारा वाहू लागल्या. तिचा आत्मविश्वास डळमळीत झाला. तिला कळून चुकले की तिने विचार केला होता तितकी ही गोष्ट सोपी नाही. तिने तातडीने सैनिकांना आणि दासींना हुकूम सोडला. माझ्या वडिलांच्या म्हणजेच सत्राजित राजाच्या वाड्यातून जितके सोने आहे ते सर्व घेऊन या. राजकोषातून सोन्याच्या विटा घेऊन या. काही वेळातच द्वारकेच्या राजेशाही खजान्यातून सोन्याच्या विटांचे हत्ती आणि घोडे वाहून आणू लागले. एका पाठोपाठ एक सोन्याच्या विटा त्या पारड्यात रचल्या गेल्या. सोन्याचा डोंगर उभा राहिला. परिस्थिती अशी झाली की ज्या पारड्यात सोने होते ते डोंगरप्राय झाले होते आणि ज्या पारड्यात केवळ एकटे श्रीकृष्ण बसले होते ते अगदी हलके दिसायला हवे होते. पण निसर्गाच्या नियमांच्या उलट सोन्याचे ते विराट पारडे हवेत तरंगत होते आणि साक्षात ब्रह्मांडाचे मालक असलेले श्रीकृष्ण बसलेले पारडे जमिनीवरून सुईच्या अग्रा एवढाही वर उचलले जात नव्हते. सत्यभामेची सर्व संपत्ती संपत आली होती. तिने स्वतःचे सर्वस्व पणाला लावले होते, पण भगवंताचे पारडे हलवण्यात ती अपयशी ठरली होती. तिथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित होऊन कुजबुजू लागले. देवर्षी नारद मुद्दाम तोंडात बोटे घालून सत्यभामेला म्हणाले, देवी लवकर कर. जर तू देवाला तोलू शकली नाहीस तर नियमाप्रमाणे श्रीकृष्ण माझे दास होतील आणि मी यांना माझ्यासोबत घेऊन जाईन. नारदांचे हे बोल ऐकून सत्यभामेचा उरला सुरला अहंकार पार धुळीला मिळाला. तिचे डोळे उघडले. तिला समजले की ज्या देवाने सृष्टीतील सर्व सोने, चांदी, खनिजे आणि ब्रह्मांड निर्माण केले आहे त्याला मी भौतिक सोन्याने कसे काय विकत घेऊ शकते. ती आगतिक झाली. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि ती अत्यंत लाजिरवाणी होऊन खाली मान घालून उभी राहिली. संपत्तीच्या बळावर देवाला जिंकण्याचा तिचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला होता. सत्यभामेने आपल्या आयुष्यातील सर्व संपत्ती, वडिलांकडून आलेले वैभव आणि द्वारकेच्या खजिन्यातील सोन्याच्या विटा पारड्यात ओतल्या, तरीही श्रीकृष्णाचे पारडे जमिनीवरून जराही हलले नाही. हा क्षण म्हणजे सत्यभामेच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का आणि तिच्या अहंकाराच्या पराभवाचा परमोच्च बिंदू होता. हा प्रसंग आणि सत्यभामेच्या मनातील अवस्था आपण समजावून घेऊया. सत्यभामेला आजवर असे वाटत होते की जगातील कोणतीही गोष्ट पैशाने आणि सोन्याने विकत घेता येऊ शकते, परंतु जेव्हा सोन्याचा पर्वत उभा करूनही भगवंताचे पारडे वर उचलले गेले नाही, तेव्हा तिला पहिल्यांदा आपल्या संपत्तीच्या मर्यादेची जाणीव झाली. सृष्टीचा नियम आहे की जड वस्तू खाली जाते आणि हलकी वस्तू वर येते. येथे मात्र टनांनुसार असलेले सोने हवेत तरंगत होते आणि एका व्यक्तीचे वजन त्या सोन्यापेक्षा जास्त भरत होते. हा निसर्ग नियमाच्या पलीकडचा चमत्कार पाहून सत्यभामा पूर्णपणे सुन्न झाली. सत्यभामेची धावपळ थांबलेली पाहून देवर्षी नारद पुढे आले. त्याने परिस्थिती अधिक गंभीर करत सत्यभामेला सुवर्णतुलेच्या कडक नियमांची आठवण करून दिली. नारद म्हणाले, देवी सत्यभामे, सूर्य मावळतीला चालला आहे.
या व्रताची वेळ संपत आली आहे. जर तू तुझ्या पतीला सोन्याने तोलू शकले नाहीस तर कराराप्रमाणे श्रीकृष्ण कायमचे माझे दास म्हणजेच गुलाम होतील. मी यांना माझ्यासोबत घेऊन जाईन आणि जंगलात माझ्याकडून लाकडे वाहून घेण्याचे किंवा माझी सेवा करण्याचे काम करून घेईन. जर तुला हे मान्य नसेल तर त्वरित आणखी सोने आण, नाहीतर श्रीकृष्णावरचा तुझा हक्क सोड. नारदाचे हे शब्द सत्यभामेच्या काळजात बाणासारखे रुतले. साक्षात द्वारकेचा राजा, तिचा प्राणप्रिय पती एका ब्राह्मणाचा गुलाम बनून जाणार या कल्पनेनेच ती थरथर कापायला लागली. त्या भव्य मंडपात द्वारकेचे श्रेष्ठ नागरिक, ऋषीमुनी आणि इतर राण्या उपस्थित होत्या. जो समाज काही वेळापूर्वी सत्यभामेचे ऐश्वर्य पाहत होता तोच आता तिची आगतिकता पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरील तो गर्विष्ठ भाव निघून गेला होता आणि त्याची जागा भीतीने व लाजेने घेतली होती. तिला समजले की ज्या अहंकाराच्या बळावर ती इतर राण्यांपेक्षा, विशेषतः रुक्मिणीपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत होती, तो अहंकार आज सर्वांसमोर धुळीला मिळाला होता. या संपूर्ण गोंधळात तराजूच्या पारड्यात बसलेले श्रीकृष्ण अत्यंत शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते गूढ स्मित हास्य सत्यभामेचा पराभव अधिक तीव्र करीत होते. भगवंत जणू काही शब्दांशिवाय तिला सांगत होते, तू मला भामे तुझा करण्यासाठी संपत्तीचा वापर केलास, प्रेमाचा नाही. विकत घ्यायला निघाली होतीस, पण मी विकला जाणारा देव नाही. भगवंताचे ते शांत रूप पाहून सत्यभामेला स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव झाली. शेवटी जेव्हा सर्व प्रयत्न संपले तेव्हा सत्यभामेचा मीपणा म्हणजेच अहंकार पूर्णपणे गळून पडला. ती रडू लागली. तिने आपले हात जोडले आणि ती देवर्षी नारदांच्या चरणावर कोसळली. ती अत्यंत आर्ततेने म्हणाली, देवर्षी मला क्षमा करा. माझ्याकडे असलेले सर्व सोने संपले आहे, पण मी माझ्या प्रभूला हरू शकत नाही. माझ्या सौंदर्याचा आणि श्रीमंतीचा गर्व आज चोरून गेला आहे. मला मार्ग दाखवा. मी काय करू? मी श्रीकृष्णाला कसे वाचू? नारदांनी पाहिले की सत्यभामेच्या मनातील मत्सराचा आणि संपत्तीच्या मदाचा म्हणजेच अहंकाराचा पूर्ण पराभव झाला आहे. तिचे मन आता शुद्ध झाले आहे. मग नारदांनी तिला खरा मार्ग दाखवला. देवी, हा भौतिक सोन्याचा तराजू नाही, हा भक्तीचा तराजू आहे. आणि या तराजूचे मर्म फक्त एकच व्यक्ती जाणते, ती म्हणजे माता रुक्मिणी. तू त्वरित रुक्मिणीकडे जा आणि तिची माफी मागून तिला मदत माग. तीच तुला या संकटातून वाचवू शकते. अशा प्रकारे संपत्तीच्या बळावर देवाला जिंकू पाहणाऱ्या सत्यभामेचा अहंकारी प्रयत्न पूर्णपणे पराभूत झाला आणि तिने भक्तीच्या सामर्थ्यासमोर स्वतःचे मस्तक टेकवले. सत्यभामेचा संपूर्ण अभिमान गळून पडल्यानंतर कथेचा हा भाग संपूर्ण सुवर्ण तुलेचा मुख्य केंद्रबिंदू ठरतो. यात सात्विक भक्तीचे रूप असलेल्या माता रुक्मिणीचे आगमन होते आणि एक लहानसे तुळशीपत्र सोन्याच्या डोंगरापेक्षा कसे श्रेष्ठ ठरते याची सविस्तर प्रसंग पाहूया. नारदांच्या सल्ल्यानुसार अत्यंत व्याकुळ झालेली सत्यभामा धावतच माता रुक्मिणीच्या महालात गेली. काही वेळापूर्वी ज्या रुक्मिणीला कमी लेखण्याचा प्रयत्न सत्यभामा करीत होती, आज त्याच रुक्मिणीच्या चरणावर ती कोसळली. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. सत्यभामा रडत म्हणाली, बहीण रुक्मिणी, मला क्षमा कर. माझ्या मत्सरामुळे आणि सोन्याच्या अहंकारामुळे मी एक भयंकर संकट ओढवून घेतलं आहे. मी सुवर्ण तुलेच्या नादात प्रभू श्रीकृष्णांना नारदांच्या पदरात हरवून बसले आहे. माझा खजिना संपला, पण प्रभूंचे पारडे हल्ले नाही. आता केवळ तूच माझ्या पतीला आणि द्वारकेची अब्रू वाचवू शकतेस. कृपा कर आणि मला मदत कर.
रुक्मिणी ही साक्षात महालक्ष्मीचा अवतार आणि पराभक्तीचे म्हणजेच निस्वार्थ भक्तीचे प्रतीक होती. सत्यभामेची ती अवस्था पाहून रुक्मिणीच्या मनात कोणताही आकस किंवा आनंदाचा भाव आला नाही. उलट तिच्या मनात सत्यभामेबद्दल करुणा निर्माण झाली. तिने सत्यभामेला प्रेमाने उठवले, तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, देवी घाबरू नकोस. प्रभू हे कोणा एकाचे नसून ते संपूर्ण विश्वाचे आहेत. त्यांना भौतिक सोन्याने बांधता येत नाही. चल आपण मंडपात जाऊया. रुक्मिणीकडे सोन्याचा कोणताही अहंकार नव्हता. ती महालातून निघताना तिने कोणतेही हिरे मोत्यांचे दागिने सोबत घेतले नाहीत. ती सरळ महालाबाहेर असलेल्या तुळशीच्या वृंदावनापाशी गेली. तिने अत्यंत आदराने, पवित्र मनाने आणि मनात श्रीकृष्णाचे स्मरण करत एक सुंदर हिरवेगार तुळशीचे पान म्हणजे तुळशीपत्र तोडले आणि ते हातात धरून ती यज्ञ मंडपाकडे निघाली. रुक्मिणी जेव्हा मंडपात आली तेव्हा तिथली शांतता भंग पावली. सर्वांच्या नजरा रुक्मिणीकडे खेळल्या. एका बाजूला पारड्यात सोन्याचा पर्वत उभा होता, तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण शांत बसले होते. रुक्मिणीने तराजू जवळ येऊन सत्यभामेला सांगितले, सत्यभामे, नियमानुसार या तराजूतील तुझे सर्व सोने, दागिने आणि खजिना त्वरित बाहेर काढ. सत्यभामेने तात्काळ सर्व सोने पारड्यातून काढून घेण्यास सांगितले. आता ते पारडे पूर्णपणे रिकामे म्हणजे शून्य झाले. दुसरीकडे कृष्णाचे पारडे वजनाने पुन्हा जमिनीला टेकले. आता रुक्मिणी त्या रिकाम्या पारड्यासमोर उभी राहिली. तिने तिचे डोळे मिटले आणि मनात भगवंता चरणी प्रार्थना केली. तिची भक्ती निस्सीम होती. तिला देवाला विकत घ्यायचे नव्हते, तर देवाला शरण द्यायचे होते. रुक्मिणीची प्रार्थना, हे देवा, जर मी मनापासून कायेने आणि वाचेने केवळ तुमचीच सेवा केली असेल, जर माझे प्रेम आणि भक्ती निष्कलंक असेल, तर हे माझे प्रेम या तुळशीपत्राच्या रूपात स्वीकारा आणि या संकटातून आमचे रक्षण करा. अशी प्रार्थना करून रुक्मिणीने ते एकच तुळशीपत्र, ज्याला तुळशीदल म्हणतात, त्या रिकाम्या पारड्यात ठेवले. या प्रसंगातून तुळशीपत्राचे अत्यंत श्रेष्ठ महत्व जगासमोर आले. तुळशी म्हणजेच ज्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. या जगात भगवंतांना तोडू शकेल किंवा त्यांची बरोबरी करू शकेल अशी कोणतीही भौतिक वस्तू अस्तित्वात नाही. केवळ तुळशीमध्येच तो गुण आहे, कारण तुळशीला विश्वप्रिया मानले गेले आहे. नामाने आणि भावाने युक्त वस्तू श्रेष्ठ. रुक्मिणीने नुसतेच पान ठेवले नाही, तर त्या पानावर श्रीकृष्ण किंवा विठ्ठल हे नाम आणि स्वतःचे प्रेम ठेवून ते अर्पण केले होते. जिथे देवाचे नाव आणि भक्तांचा भाव असतो, तिथे साक्षात भगवंतालाही वाकावे लागते. हा प्रसंग दाखवतो की माणसाने देवाला अर्पण केलेल्या मोठ्या दानापेक्षा अत्यंत साधेपणाने आणि शुद्ध भावनेने अर्पण केलेले एक लहानसे पानही देवाला अधिक प्रिय असते. माता रुक्मिणीने अत्यंत शुद्ध भावाने आणि नामस्मरणाने ते एक लहानसे तुळशीपत्र रिकाम्या पारड्यात ठेवतात. संपूर्ण यज्ञ मंडपात साक्षात निसर्गाचे नियम बदलून गेले. जिथे चमत्कार घडतो आणि विठ्ठलांचा म्हणजे श्रीकृष्णांचा खरा महिमा संपूर्ण विश्वाच्या समोर प्रकट होतो. हा प्रसंग आपण अधिक सविस्तरपणे पाहूया. ज्या क्षणी रुक्मिणीने आपल्या हातातील ते कोमल तुळशीपत्र तराजूच्या रिकाम्या पारड्यात ठेवले, त्या क्षणी संपूर्ण मंडपात एक दिव्य प्रकाश पसरला. एका सेकंदाच्या आत तो तराजू वेगाने हल्ला. टनांनुसार सोन्याच्या विटांनी जे पारडे साधे हल्लेही नव्हते, ते तुळशीपत्र ठेवताच अचानक प्रचंड जड झाले आणि क्षणात खाली जाऊन जमिनीला टेकले. दुसऱ्या बाजूला साक्षात ब्रह्मांडाचे मालक असलेले प्रभू श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल
ज्या पारड्यात बसले होते ते पारडे एखाद्या हलक्या पिसासारखे हवेत वर उचलले गेले. हा चमत्कार इतका अकल्पनीय होता की तिथे उपस्थित असलेले सर्व राजे महाराजे, ऋषीमुनी, देवर्षी नारद आणि द्वारकेचे नागरिक डोळे फाडून पाहत राहिले. ज्या भगवंतांना संपूर्ण पृथ्वीचे सोने तोलू शकले नाही त्यांना एका लहानशा वनस्पतीच्या पानाने सहज तोलले होते. किंबहुना तुळशीपत्राचे पारडे अधिक जड भरले होते. हा अलौकिक प्रसंग पाहताच संपूर्ण मंडप जय हरी विठ्ठल, श्री कृष्ण भगवान की जय अशा जय घोषाने दुमदुमून गेला. आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली. सत्यभामा हा चमत्कार पाहून तिथेच गुडघ्यावर बसली. तिच्या डोळ्यातून आता पश्चातापाचे अश्रू वाहत होते. तिने पाहिले की तिच्या सोन्याचे डोंगर त्या एका तुळशीच्या पानाच्या तोडीचेही नव्हते. तिची दृष्टी बदलली होती. तिचा संपत्तीचा आणि सौंदर्याचा अहंकार पूर्णपणे जळून खाक झाला होता. तिने धावत जाऊन माता रुक्मिणीचे पाय धरले आणि तिची कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर ती श्रीकृष्णाच्या चरणाशी लीन झाली. या चमत्काराच्या माध्यमातून विठ्ठलाने संपूर्ण मानवजातीला भक्तीचा सर्वात मोठा सिद्धांत शिकवला. तराजूतून खाली उतरून भगवंताने सत्यभामेला आणि जगाला सांगितले, हे मानवा, मी या सृष्टीचा निर्माता आहे. सृष्टीतील सर्व सुवर्ण, हिरे, माणके हे माझ्याच संकल्पनेतून निर्माण झाले आहेत. मग तुम्ही तुमच्या संपत्तीने मला कसे विकत घेऊ शकता? मी सोन्याचा किंवा 56 भोगाचा भुकेला नाही, मी फक्त तुमच्या भावाचा आणि प्रेमाचा भुकेला आहे. रुक्मिणीने सोन्याचे वजन केले नाही तर तिने तिच्या निस्सीम भक्तीचे वजन केले. म्हणून माझ्यासाठी तिच्या प्रेमाने युक्त असलेले हे तुळशीपत्र जगातील सर्व सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. हाच प्रसंग विठ्ठल महिमा अधिक दृढ करतो. पंढरपूरचा आपला विठ्ठल जो कृष्णाचाच अवतार मानला जातो, अत्यंत साधा आणि भोळा देव आहे. त्याला प्रसन्न करण्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या दानाची किंवा मोठ्या यज्ञाची गरज नसते. आजही पंढरपूरला जाणारा सामान्य गरीब वारकरी विठ्ठलाला सोन्याचे दागिने घालत नाही, तर तो अत्यंत प्रेमाने तुळशीची माळ गळ्यात घालतो आणि विठ्ठलाच्या चरणी तुळशीपत्र अर्पण करतो. विठ्ठल माऊली आजही त्या तुळशीपत्राने तितकेच सुखावते की ती द्वारकेत रुक्मिणीच्या तुळशीपत्राने सुखावली होती. उपसंहार म्हणजेच कथेची सांगता. सत्यभामेच्या सुवर्ण तुल्याची ही कथा आपल्याला शिकवते की देवाच्या दरबारात पैसा आणि अहंकार पूर्णपणे शून्य ठरतो. तिथे फक्त भक्ती, नम्रता आणि प्रेम जिंकते. अथांग संपत्ती, टणानुसार सोन्याच्या विटा आणि संपूर्ण राज्याचा खजिना. होय, जेव्हा सत्यभामेने साक्षात विठ्ठलाला सोन्याने तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा सोन्याचे पर्वतही हवेत तरंगू लागले. पण जे काम कोटींच्या सोन्याला जमले नाही ते एका छोट्याशा पानाने कसं करून दाखवलं. विठ्ठलाने सत्यभामेचा गर्व एका क्षणात मोडला. म्हणूनच विठ्ठलाच्या महिमा गाताना संत म्हणतात, तुळशीपत्राचे आरस पाणी, तो सुखावाला पंढरीचा धनी. मित्रांनो, विठ्ठलाची ही लीला तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये माऊली किंवा जय श्री हरी विठ्ठल लिहून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.